हॅलो एव्हरीवन, वेलकम टू TNC अकॅडमी. आज आपण या ठिकाणी शब्दांच्या जाती, शब्दांमध्ये किती प्रकार आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार, जे आपण कळत न कळत खूप इझिली सोप्या पद्धतीने बोलून जातो. ते शब्दांनाही एक साचा किंवा एक विशिष्ट रूपामध्ये त्यांना विणलेलं असतं. आता शब्द कसे बनतात, अक्षर, ओढ, या सगळ्या गोष्टींनी आपण परिचित आहोतच. तरी एकदा आपण त्याचे रिव्हिजन त्या ठिकाणी करून घेऊ. एक एक अक्षरांनी शब्द हा त्या ठिकाणी तयार होत असतो आणि शब्दानंतर एक एक शब्दानंतर एक वाक्य त्या ठिकाणी तयार होतं आणि असंख्य वाक्यांनी मिळून त्या ठिकाणी एक उतारा किंवा पॅरेग्राफ त्या ठिकाणी तयार होतो. चला मग पहिला प्रकार आहे एकूण शब्दांच्या किंवा एकूण शब्दांचे 8 प्रकार. त्यातील पहिला प्रकार आहे नाम. वाक्यात येणाऱ्या, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात. म्हणजे काय, या ठिकाणी वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा गुणांची नावे जे असतात त्याला नाम असतं त्या ठिकाणी. मग नाम म्हणजे काय, फूल, विनय, सुवास, गोडी असं त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. आणि दुसरी व्याख्या म्हणजे ज्या एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला जे आपण देतो नाव किंवा दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ नाम म्हणजेच काय तर नाव जे आपण प्रत्येकाला ठेवलेली असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी तुमचं एक विशिष्ट नाव असेल, जसं आपल्या क्लासचं नाव आहे TNC अकॅडमी टॉपरने, असं त्या ठिकाणी आहे. त्या पद्धतीने प्रत्येकाला ठेवलेल्या नावाला साधं सरळ लक्षात ठेवण्यासाठी आपण शॉर्टकट लहानशी व्याख्या त्या ठिकाणी सांगू शकतो किंवा तयार करू शकतो. ती म्हणजे कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. सर्वनाम 2 नंबरचा आहे सर्वनाम. जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना सर्वनामे असे म्हणतात. म्हणजे काय, कधी कधी काय होतं की आपण एखाद्याचं नाव आपल्याला लक्षात राहत नाही आणि आपण त्याला पर्यायी कार्य किंवा तो किंवा ती, ते किंवा ते काका असं त्या ठिकाणी आपण सहज कळत न कळत त्या ठिकाणी बोलून जातो. मग अशा ज्या शब्दांचा वापर आपण करतो त्या शब्दांना सर्वनाम असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग याच्या आपण एक लहानशी व्याख्या जी तुम्हाला सगळ्यात सोयीस्कर ठरेल लक्षात ठेवण्यासाठी ती आपण पाहणार आहोत. नामाऐवजी म्हणजेच का, नावाऐवजी, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असं म्हणतात. ओके. मग त्या ठिकाणी आपण लिहिलेले मी, तू, हा, जो, कोण, कोणता, कोणी किंवा ती, ते, त्यांना अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. 3 नंबरचा आहे विशेषण. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात. लक्ष द्या, जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र हे मर्यादित करतात त्यांना विशेषणे असं म्हणतात. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषणे असं म्हणतात. उदाहरणार्थ कडू, गोड, 10, प्रामाणिक. मग यावरती आपण एक समजण्यासाठी एक लहान व्याख्या त्या ठिकाणी सांगू शकतो. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. मग उदाहरणार्थ कारले कडू आहे. आता कारल्याचा गुणधर्म काय आहे की कारले हे कडू आहे. म्हणतात ना की कितीही त्याला तुपात घातलं, साखरेत घातलं, कशातही घातलं तरी तो त्याचा गुणधर्म सोडत नाही. मग हे झालं आपलं विशेषण की कारले हे कसं आहे, कडू आहे. त्यानंतर चहा किंवा साखर यांनाही एक विशेषण आहे, बरोबर. मग चहा ही
आपल्याला कोणाला चहा ही फिका आवडतो, कोणाला गोड आवडतो. मग जे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्याला विशेषण असं म्हणतात. आमचे शिक्षक खूप छान शिकवतात. काय करतात आमचे शिक्षक? खूप छान शिकवतात. म्हणजे चांगलं शिकवणं, विशिष्ट की विद्यार्थ्यांना समजेल अशा रूपात शिकवणं, अशा भाषेत शिकवणं, हा झाला त्यांचा गुण. म्हणजे काय, शिक्षकांविषयी आपण सांगितलेला एक छानसा गुणधर्म, मग त्याला आपण म्हणतो विशेषण. समजलं? पुढचं बघूया आपण. क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? आपण पाहत आहोत शब्दांच्या जाती, शब्दांचे प्रकार. त्याच्यातला चौथा प्रकार आपण पाहत आहोत क्रियापद. हे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, त्यांना क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ बसतो, बसतो, जाईल, आहे. मोहन गावाला गेला, मोहन बसलेला आहे. अंकिता त्या ठिकाणी टीव्ही पाहत आहे. म्हणजे काय की प्रत्येक वाक्यामध्ये त्यांची काहीतरी क्रिया त्या ठिकाणी आहे, काहीतरी कृती ते त्या ठिकाणी करत आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी क्रिया किंवा कृती हे दर्शवली जाते त्याला क्रियापद असं त्या ठिकाणी म्हणतात. 5 नंबरचा आहे क्रिया ना विशेषण. नावातच दडलेला आहे. क्रिया म्हणजे कृती आणि विशेष म्हणजे काहीतरी विशेष कृती. ओके, चला व्याख्या आपण पाहू. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात, जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ आज, काल, उद्या. हे आपल्याला वाक्यात कसं सांगता येईल? आमचे शिक्षक उद्या गावाला जाणार आहेत, किंवा आमचे शिक्षक उद्या शाळेत येणार आहेत. त्याचबरोबर आमच्या गावाला काल यात्रा होती किंवा जत्रा होती. काल आमच्या घरी पाहुणे आले होते. असे असंख्य वाक्य आपण त्या ठिकाणी सांगू शकतो आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ते वाक्य हे नेहमी बोलत असतो. 6 नंबर आहे शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अवयव असं म्हणतात. मग उदाहरण आपण दिलेलं आहे त्या ठिकाणी. झाडाखाली, तिच्याकरता, त्यासाठी अशा आपण त्या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. या ठिकाणी आपण समजून घेऊया. शब्दयोगी अवयव ज्यामध्ये जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अवयव असं म्हणतात. म्हणजे काय, नाम किंवा सर्वनाम या दोघांना जोडून जे तयार होतात किंवा त्यांच्यातले संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अवयव असं म्हणतात. नीता झाडाखाली बसली आहे. नीता आणि झाड या दोघांना जोडण्यासाठी आहे की नीता झाडाखाली बसली आहे. रामूने सीतेकरिता फळ आणले. रामूने सीतेकरिता फळ आणले. म्हणजे आपण अशा त्या ठिकाणी जो 2 शब्दांना जोडतो त्याला त्या ठिकाणी आपण शब्दयोगी अवयव असं म्हणतो. 7वा प्रकार त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत उभयान्वयी अवयव. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अवयव असे म्हणतात. अविकारी म्हणजे काय की जे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी त्यांचा वापर हा शब्दांना जोडण्यासाठी वापरला जातो. ओके, परत एकदा आपण पाहू. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अवयव असं त्या ठिकाणी म्हणतात. उदाहरणार्थ व, आणि, पण म्हणून. त्यामध्ये आपण उदाहरण असं घेऊ शकतो. मी व माझी मैत्रीण, आम्ही, उद्या,
शाळेत जाणार आहोत. 7वा प्रकार त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत उभयान्वयी अवयव. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अवयवे असे म्हणतात. अविकारी म्हणजे काय की जे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी त्यांचा वापर हा शब्दांना जोडण्यासाठी वापरला जातो. ओके, परत एकदा आपण पाहू. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अवयवे असं त्या ठिकाणी म्हणतात. उदाहरणार्थ व, आणि, पण म्हणून. त्यामध्ये आपण उदाहरण असं घेऊ शकतो. मी व माझी मैत्रीण आम्ही उद्या शाळेत जाणार आहोत. पुढचं आहे केवळ प्रयोगी अवयव. वाक्यात केवळ वापरायची किंवा त्यांचा केवळ प्रयोग किंवा उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात, म्हणून त्यांना केवळ प्रयोगी असे म्हणतात किंवा उद्गारवाचे शब्द म्हणतात. हे आता आपण समजून घेऊ. वाक्यात केवळ म्हणजे काय की वाक्यात फक्त त्यांचा वापर हा उच्चारण्यासाठी की फक्त उपयोग करण्यासाठी किंवा एखादी वस्तू एखादी कृती आपल्याला ती कशी आहे किंवा काय झालं आहे ते दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. ज्या पद्धतीने आपण काही शब्द हे उद्गारवाचक असतात, त्या उद्गारवाचकांचा शब्द हा केवळ प्रयोगामध्ये बऱ्याचदा होत असतो. मग वाक्यात केवळ वापरायची किंवा त्यांचा केवळ प्रयोग किंवा उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात, म्हणून त्यांना केवळ प्रयोगी असे म्हणतात. आणि उद्गारवाचे शब्द. मग आता केवळ म्हणजे काय? केवळ म्हणजे फक्त, प्रयोग म्हणजे उपयोग. मग उदाहरण आपण त्या ठिकाणी घेतले. अरे 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 सचिन आऊट झाला. आता अरे अरे या शब्दाची गरज नव्हती, पण तरी त्या ठिकाणी एक उपयोग म्हणून, प्रयोग म्हणून त्या ठिकाणी आपण घेतलेले. म्हणजे काय की आपण आपल्या मनातल्या भावना त्या ठिकाणी दर्शवत असतो. असं म्हणलं सचिन आऊट झाला असं बोलल्यानंतर प्रत्येकाची कृती किंवा हावभाव सारखेच असतील का? नाही. अरे अरे सचिन आऊट झाला असं म्हटल्यानंतर प्रत्येकांचं लक्ष त्या ठिकाणी सचिनकडे जाणार आहे. काही वेळा काय असतं, अरे बापरे आजी पडल्या होत्या, असंही आपण त्या ठिकाणी उदाहरण घेऊ शकतो. ओ किती मोठा वाघ आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आपल्याला त्या ठिकाणी फक्त शब्द त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. अरे बापरे तो पहा वाघ, शाबास. आता या ठिकाणी आपण उदाहरणं घेतलेली आहेत. अरे सचिन आऊट झाला, बापरे तो पहा वाघ, शाबास, अरे वा 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 वा. आता काहींनी एखादं छान कृती केली आहे किंवा छान त्यांना परीक्षेत मार्क मिळालेले आहेत, तर आपण काय म्हणतो, शाबास, खूप छान प्रगती असं त्या ठिकाणी म्हणतो ना. वा 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 किती सुरेख गाणं आहे असं त्या ठिकाणी आपण बोलत असतो. हे सर्व शब्द केवळ प्रयोगी अवयव याच्यामध्ये येत असतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाही. तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासारख्यांना मोटिवेशन देतील आणि आम्ही तुमच्याकडे असेच नवीन नवीन चांगले व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न किंवा प्रेरणा त्या ठिकाणी आम्हाला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.